नमस्कार. आज बनवतो आपण मस्त असा केशरी रंगाचा आंब्याचा शिरा. एकदम टेस्टी. चला तर मग बघूयात कसा बनवायचा. त्यासाठी घेतला आहे आपण 1 वाटी रवा, 1 वाटी आंब्याचा रस आणि त्याच्यापेक्षा छोटी वाटी साखर आणि तेवढंच तूप. त्याच्याबरोबर 4-5 बदाम घेतलेत आणि घेतलं 1 वाटी पाणी आणि साधारण पाऊण वाटी दूध आहे. तुम्ही 1 वाटी घेऊ शकता. आता सर्वप्रथम आपण कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये रवा थोडासा भाजून घेणार आहे. आधी आपण नुसताच थोडा भाजून घेतो आहे. असा छान हलवत राहायचं सारखा. सगळा रवा टाकून घेतला आहे आणि तो मीडियम गॅसवर, एकदम लो पण नाही आणि खूप जास्त पण नाही, मीडियम गॅसची फ्लेम ठेवून रवा भाजून घ्यायचा आणि तो ढवळत राहायचा सारखा, नाही तर तो खाली लागण्याची शक्यता असते. थोडा रवा भाजला की आपण त्याच्यामध्ये तूप घालणार आहे. साधारण अर्धं तूप घालायचं आपण जेवढं घेतलं आहे त्याच्या, किंवा एकदम तुम्ही घातलं तरी चालेल, पण मी थोडं थोडं करून तूप घालते आहे. आणि परत रवा असा छान भाजायचा, त्याचा खमंग असा वास सुटेपर्यंत. थोडासा रव्याचा रंग हलका बदललेला आहे बघा, आणि रवा आपला छान असा भाजला आहे, वास सुटायला लागला आहे रव्याचा. आता याच्यामध्ये आपण ना दूध आणि पाणी एकत्र करून गरम करायला ठेवलं होतं गॅसवर दुसरीकडे. ते पाणी नंतर घालणार आहे याच्यामध्ये. सर्वप्रथम असं छान रवा भाजून घेतो आपण. रवा छान भाजला की शिराही आपला छान असा खमंग खरपूस लागतो. आता याच्यामध्ये जे पाणी उकळून ठेवलं होतं आपण, दूध आणि पाणी मिक्स केलेलं, ते घालतो आहे. आधी 1 वाटी घातलं आहे. असं थोडं थोडं करून पाणी घालायचं. तुम्हाला पातळ हवं असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी घातलं तरी चालतं. आमच्याकडे साधारण मीडियम कन्सिस्टन्सीचा लागतो म्हणून मी 2 वाट्या पाणी पूर्ण घालते आहे. आणि पाणी घातलं की ते छान मिक्स करून घ्यायचं रव्यामध्ये आणि झाकण ठेवून आपल्याला वाफ काढायची रव्याची. असं थोडं वाफ काढली की या स्टेजला थोडंसं परत तूप घातलं तरी चालतं तुम्ही. आणि मग त्यानंतर आंब्याचा रस ॲड करायचा, थोडा थोडा घालून मिक्स करायचा छान असा रव्यामध्ये. बघा किती छान रंग बदलत चालला आहे रव्याचा. अशा प्रकारे रस सगळ्या रव्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचा. आता उरलेला रसही आपण याच्यामध्ये घालणार आहे. सगळा रस मिक्स करून घ्यायचा व्यवस्थितपणे. एकदम सुंदर असा केशरी कलर येतो शिऱ्याला, आणि साखर घातली की तो अजूनच छान असा रंग होतो. आता याच्यामध्ये परत थोडं तूप ॲड करणार आहे आणि झाकण ठेवायचं. परत एक वाफ काढायची आपल्याला. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये साखर ॲड करणार आहे. तर साखर छोटी वाटी एक मी घेतली आहे, पण पूर्ण घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, किंवा त्याच्या थोडी कमी घातलीही चालेल. तुमच्याकडे कसं गोड आवडतं त्याप्रमाणे घालायची. मी थोडीशी आतली बाजूला ठेवली आहे कारण आंबा पण खूप गोड आहे. आणि परत झाकण ठेवून छान असं शिऱ्याची वाफ काढून घ्यायची. या स्टेजला तुम्ही वेलची पूड पण याच्यामध्ये ॲड करू शकता, पण आंब्याचा स्वादच इतका छान लागतो की बाकी कशाची गरज लागत नाही. छान असा मऊसूत शिरा तयार झाला आहे आपला. रंग तर इतका छान आला आहे आणि खायलाही तितकाच छान लागतो.
आता आपण सर्विंगसाठी असा एका वाटीमध्ये काढणार आहे. असा मऊ शिरा झाला, एकदम सॉफ्ट. घट्ट करायचं असेल तर तुम्ही पाणी थोडं कमी वापरू शकता. आणि एका प्लेटमध्ये आपण ही वाटी काढतो. असं छान मूद काढतो त्याची शिऱ्याची. गरम असल्यामुळे मी हात बाजूला घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे आपला छान असा मऊसूत शिरा तयार झाला आहे. त्याच्यावरती आपण बदामाचे काप करून टाकलेत आणि वाटली तर थोडी वेलची पूड वरनं अशी पेरून घ्यायची. किती छान सुंदर कलर आला आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि प्लीज मला कमेंटमध्ये नक्की तुमचा अभिप्राय कळवा, कशी झाली तुमची रेसिपी.